नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब दैफळे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये टाइम स्पीड अँड डिस्टन्सच्या। सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण काल सुरुवात केली होती याच्यामध्ये व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हे जे आपले नंबर्स आहेत दिसत नसतील तर यूट्यूबमध्ये, आता यूट्यूब लिंक शेअर केली होती ऑलरेडी बरोबर, तर त्या यूट्यूबमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तिथं क्वालिटी जी आहे ती क्वालिटी वाढवायची आहे। जर तुमच्याकडे नेट जर स्लो असेल तर तो रेग्युलरचा जो इश्यू आहे आपला तो इश्यू येऊ शकतो, याच्यामध्ये नंबर्स दिसणार नाही। जर तुम्ही क्वालिटी वाढवली 360 त्याच्यानंतर प्लस व्हॅल्यूज असतात 720 किंवा 480 ठेवायचं, म्हणजे आपल्याला हे नंबर्स क्लिअर दिसतील। ठीक आहे, तर आपण आता आज लगेच इमिडिएट आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करू। सेकंड थिंग, बरेच मुलं जे आहेत व्हिडिओ चालू करतात आणि पहिले फक्त 4-5 मिनिट बघतात, 4-5 मिनिट बघून पुन्हा त्याला लाईक करून एकदा सोडून देतात, तर ते पण काही कामाचं नाही आहे। ॲक्च्युली तुम्हाला जर समजा पूर्ण टॉपिक समजून घ्यायचा असेल तर प्रॉपर तुम्हाला तुमच्याकडे वही पेन असायला पाहिजे। त्यानंतर आता इथून पुढे तुम्हाला नोट्सचीही मदत लागेल, कारण मी तुम्हाला सांगितलं की जे तुमचे डाऊट्स असतील ते डाऊट आपण याच्यामध्ये क्लिअर करणार आहोत। तर डाऊट्स कुठले असणार आहे तर नोट्समधले असणार आहे। तर प्रॉपर बसून, मी कालसुद्धा व्हिडिओमध्ये रिक्वेस्ट केली होती की व्हिडिओ बघत असताना प्रॉपर एका ठिकाणी बसून फुल कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही बघा, तुमचे सगळे डाऊट्स त्याच्यामध्ये क्लिअर होतील। मग आपण काल काही याच्यामध्ये फॉर्म्युले पण लिहून घेतले होते बघा, हे फॉर्म्युले होते। जर तुम्ही आज बघत असाल तर पहिला बेसिक फॉर्म्युला होता स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम। आता इथं स्पीड कॅल्क्युलेट करायची असेल तर, जर डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय होतं, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम। त्यानंतर काय होतं, टाइम कॅल्क्युलेट करायचं असेल तर डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड। त्यानंतर सांगितलं होतं हे TDS जे दिलेले टाइम डिस्टन्स अँड स्पीड किंवा टाइम स्पीड अँड डिस्टन्स, याच्यामध्ये याचं युनिट जे असायला पाहिजे ते युनिट सेम असायला पाहिजे। सेम म्हणजे काय, जर समजा डिस्टन्स हा किलोमीटरमध्ये असेल तर टाइम हा हावर्समध्ये पाहिजे आणि त्यानंतर स्पीड जी आहे ती किलोमीटर हावर्समध्ये पाहिजे। त्यानंतर डिस्टन्स हा जर मीटरमध्ये असेल तर टाइम हा सेकंदमध्ये असायला पाहिजे आणि स्पीड मग आपल्याला मीटर सेकंदात भेटेल। मग तुम्ही म्हणाल हे असंच असायला पाहिजे तर असं देतील का, तर नाही, कधी कधी टाइम हा हावर्समध्ये देतील, डिस्टन्स मीटरमध्ये देतील, स्पीड मीटर सेकंदात विचारतील। तर त्या केसमध्ये याचं कन्व्हर्जन करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं, जर किलोमीटर हावर्सचं कन्व्हर्जन करायचं असेल मीटर सेकंदात तर याला इंटू स्पीडला 5/18 करायचं, मीटर सेकंदाचं कन्व्हर्जन करायचं असेल किलोमीटर हावर्समध्ये तर याला 18/5 करायचं। हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवायचं मीटर सेकंड टू किलोमीटर हावर्स, म्हणजे मोठं युनिट आपल्याला कन्वर्ट करायचं आहे तर मोठी व्हॅल्यूवर ठेवायची, लहान युनिट किलोमीटर हावर्स टू मीटर सेकंदमध्ये असेल तर छोटी व्हॅल्यूवरती ठेवायची। त्यानंतर मिनिट टू हावर्स कन्वर्ट करायचं असेल तर डिवायडेड बाय 60 करायचं आणि हावर्स टू मिनिट करायचं असेल तर इंटू 60 करायचं अपोजिटमध्ये। त्यानंतर मिनिट टू, कारण मिनिटाचा कुठेही उपयोग होत नाही, याला आपल्याला एकतर हावर्समध्ये कन्वर्ट करावं लागतं किंवा सेकंदामध्ये, किंवा कधी कधी आपल्याला एखादा डिस्टन्स जो आहे, समजा फॉर एक्झाम्पल मी आता इथे एक एक्झाम्पलच घेतो इमिडिएट, 600 किलोमीटर जाण्यासाठी आपल्याला सांगितलं एका गाडीला 400च्या स्पीडने किती वेळ लागेल। आता 600 किलोमीटर जायचं आहे आणि स्पीड आहे 400 किलोमीटर हावर्स, तर ह्या केसमध्ये काय होतं, हे 0 कटून जातं, 2×6 2×4 म्हणजे 3/2 हावर्स लागतात। मग ऑप्शनमध्ये कसं 3/2 म्हणजेच काय 1.5 हावर्स, तर ऑप्शनमध्ये असं नसतं। आता हे 0.5 हावर्स आहे ना, तर इथं असतं 1 हावर्स 30 मिनिट, 1 हावर्स 45 मिनिट, अशा ऑप्शन्स असतात। मग ह्या केसमध्ये काय होतं, जे 3/2 आहे ना, मग इथं 1 आहे, आपण याला असंही लिहू शकतो 3/2 हावर्सला, 2 आणि हे 3 म्हणजे हे 1/2 झालं। आता याला जर इंटू 60 केलं तर हे काय भेटत असतं आपल्याला इथं मिनिटामध्ये भेटतं। आता तुम्ही म्हणसाल हाफ हावर म्हणजे 30 मिनिट आम्हाला माहिती आहे, पण कधी कधी येतं 2/3, 2/6 असं 1/6 व्हॉटेवर, म्हणजे अशा व्हॅल्यूज आल्या की आपल्याला हे मिनिटात काढायला अवघड जातं। म्हणून हावर्सला जर मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इंटू काय करावं लागतं, 60 करावं लागतं। बघा हे इथं तुम्हाला सांगितलेलं आहे हावर्स टू मिनिट कन्व्हर्जन, म्हणून इथं इंटू 60 करायचं। त्यानंतर मिनिट टू सेकंड करत असताना तर इथं डायरेक्टच इंटू 60 करायचं। आता आज आपला जो पार्ट पेंडिंग राहिला होता तो होता ॲव्हरेज स्पीडचा। आता ॲव्हरेज स्पीड नेमकी कशी कॅल्क्युलेट करायची बघा, तर ॲव्हरेज स्पीडसाठी 2च फॉर्म्युले आहे। ॲव्हरेज स्पीड कुठली आपल्याला जर स्पीड कॅल्क्युलेट, ॲव्हरेज म्हटलं की हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे। एक तर ॲव्हरेज स्पीडमध्ये स्पीड ही कॉन्स्टंट असते, डिस्टन्स हा कॉन्स्टंट असतो,
डिस्टन्स कसा असतो कॉन्स्टंट. फॉर एक्झाम्पल लगेच एक्झाम्पल घेऊ आपण त्याचं, म्हणजे तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होईल. ए टू बी किंवा आपण असं घेऊ लातूर टू अंबेजोगाई आपल्याला जायचं आहे. आता लातूर टू अंबेजोगाई जात असताना आपली स्पीड होती 40 किलोमीटर पर आवर्स. येताना उन्हाळ्यात पण जसा पाऊस सुरू झाला म्हणजे काल आला होता तसा येताना पाऊस सुरू झाल्यामुळं आपली स्पीड काय झाली येताना 20 किलोमीटर हवर्स झाली. आता मला सांगा जाताना आपण गेलो लातूर टू अंबेजोगाई, येताना पण आपण अंबेजोगाई टू लातूर आलो, म्हणजे हा जो डिस्टन्स आहे तुमचा हा डिस्टन्स कसा असणार आहे तर कॉन्स्टंट असणार आहे. मग याला कॉन्स्टंट डिस्टन्स म्हणायचं. मग कॉन्स्टंट डिस्टन्समध्ये जर स्पीड आपल्याला वेगळी दिलेली असेल तर याला आपण म्हणू सुरुवातीला S1, याला आपण म्हणू S2. मग इथं काय होत असतं तर 2 ब्रॅकेटमध्ये S1 इंटू S2 डिवायडेड बाय S1 प्लस S2 हा इथं फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागतो, म्हणजे आपल्याला भेटतं इथं ॲव्हरेज स्पीड. मग आपल्याला क्वेश्चन कसा विचारला जाईल, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी जाताना स्पीड होती 40 किलोमीटर पर आवर्स, येताना स्पीड होती 20 किलोमीटर पर आवर्स, तर ॲव्हरेज स्पीड किती होती. मग याला प्लस करून डिवाइड करायचं नाही, 40 आणि 20 60 डिवायडेड बाय 2 करायचं नाही. तर ह्या केसमध्ये याचा फॉर्म्युला काय असतो 2 इंटू S1 इंटू S2 डिवायडेड बाय S1 प्लस S2. मग इथं काय होतं बघा, शॉर्टकट सध्या शिकू नका, काही प्रॉब्लेम नाही, सुरुवातीला हे तुम्ही आधी समजून घ्या. मग ह्या केसमध्ये काय होईल इथं 2 गुणिले 40 गुणिले 20 भागिले 40 आणि 20 किती होईल इथं 60. मग हे होईल 2 गुणिले 40 गुणिले 20 भागिले 60. मग हे काय होईल 20 त्रिक 60, आता भाग जात नाही, 80 भागिले 3 हे आपले असेल ॲव्हरेज स्पीड. क्लिअर आहे का. इथं काय आहे आता ही ॲव्हरेज स्पीडमध्ये फक्त 2च गोष्टी आहे, नेहमी लक्षात ठेवा. आज तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट याच्यामध्ये क्लिअर होणार आहे. आधी आपण बराच भाग पाहिला जो की मी ऑलरेडी रिवाइज केलेला आहे. आता आज जो भाग बघतोय आपण त्याच्यामध्ये तुमच्या उरलेल्या ज्या कॉन्सेप्ट आहे छोट्या छोट्या त्या तुमच्या क्लिअर होणार आहे. मग याच्यामध्ये काय सांगितले ॲव्हरेज स्पीड म्हटले. आता मला वाटतं हा 8वा फॉर्म्युला आहे, मागच्या स्लाइडमध्ये 7 दिले होते, हा 8वा तुम्हाला इथं फॉर्म्युला लिहून देतो. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू काय म्हणायचं मग ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू, तर आपल्याला दिलेलं असेल स्पीड दिलेली असेल तर 2 इंटू S1 इंटू S2 डिवायडेड बाय S1 प्लस S2. काय अवघड नाही आहे. तर मग ह्या पद्धतीने जे काही प्रीला क्वेश्चन येतात तर ते प्रीला ह्या लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला तिथे येतात. मग याला काही जास्त वेळ लागत नाही सॉल्व करायला, एक 10-15 सेकंदामध्ये तुम्ही याला सॉल्व करू शकता. मग हा एक बेसिक फॉर्म्युला ॲव्हरेज स्पीडचा असतो. तुम्ही पाहिजे तर हे एक्झाम्पल सहित लिहून घेऊ शकता. पण ह्या ठिकाणी स्पीड जी होती डिस्टन्स जो होता तो डिस्टन्स कसा होता कॉन्स्टंट होता. आता दुसरा एक ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आहे, हे तुम्ही लिहून घ्या पाहिजे तर याला स्टॉप करून, एक सेकंड ना, स्टॉप करून एकदा हे लिहून घ्या सगळं, काही प्रॉब्लेम नाही. कारण हे 5-6 कॉन्सेप्ट याच्यामध्ये ते एकदा क्लिअर झालं की तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम डायरेक्टली सॉल्व करता येईल. दुसरा ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय तर दुसरा ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आहे टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. आता ह्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन कसा येतात, आता क्वेश्चन कसे येतात ह्या टाईपमध्ये, टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम इज इक्वल टू काय भेटत असतं आपल्याला ॲव्हरेज स्पीड भेटत असतं. म्हणजे एक व्यक्ती लातूरवरून अंबेजोगाईला गेला. आता टोटल डिस्टन्स आहे समजा 60 किलोमीटर, तो गेला 30 किलोमीटर पर आवर्सच्या स्पीडने. लक्ष द्या काय म्हटलं मी, इथं काय दिलेलं आहे टोटल डिस्टन्स. आता अगोदरचा जो फॉर्म्युला होता ज्याच्यामध्ये डिस्टन्स आपल्याला माहिती नव्हता, आपण काय केलं डिस्टन्स कॉन्स्टंट होता, म्हणजे तो कुठूनही गेला, एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर गेला आणि तिथून रिटर्न आला. लातूरहून मुंबईला गेला, मुंबईहून रिटर्न आला, पण जाताना त्याची स्पीड वेगळी होती, येताना वेगळी होती. तर त्याची ॲव्हरेज स्पीड आपण डायरेक्टली सॉल्व करू शकतो. 2 इंटू जाण्याची स्पीड इंटू येण्याची स्पीड डिवायडेड बाय जाण्याची प्लस येण्याची स्पीड. तोंडी तुम्ही याला फास्टमध्ये सॉल्व करू शकता. आता हा जो फॉर्म्युला ॲव्हरेजमध्ये 2च आहे बरं का, ॲव्हरेज दिसलं स्पीड की डायरेक्ट तुम्ही ह्या 2 गोष्टी सॉल्व करू शकता. याच्या बाहेरचं ॲव्हरेज स्पीडमध्ये दुसरं काही नसतं. मग इथं काय होणार टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. तर टाइम आपल्याला काढावं लागेल, टाइम दिलेला नसतो, स्पीड आणि डिस्टन्स दिलेला असतो, तर टाइम काढत चालायचं, काही फरक पडणार नाही. मग आता इथं काय होईल, हे 60 किलोमीटर आपल्याला सांगितलं लातूर टू अंबेजोगाई आहे. इथं जाण्याची स्पीड होती 30 किलोमीटर पर आवर्स. आता अंबेजोगाई टू आपण इकडे गेलो, समजा अंबेजोगाई टू आपण गेलो इथं मांजरसुंब्याला. आता मांजरसुंब्याला जात असताना इथला जो डिस्टन्स आहे तो 100 किलोमीटरचा आहे आणि इथं स्पीड होती 50ची. ठीक आहे, 100 किलोमीटर
आणि स्पीड होती 50 किलोमीटर हवर्स. आता मांजरसुंबावरून थेट आपण डायरेक्ट गेलो औरंगाबादला. औरंगाबादचा डिस्टन्स इथून समजा 200 किलोमीटर आणि इथं स्पीड मात्र होती आपली 200 किलोमीटर पर हवर्स. ठीक आहे. आता मी रॅन्डम काही व्हॅल्यू मनात असं काही ठरवून घेतलेल्या नाही, ह्या अंदाजे घेतल्या. फक्त एक लक्षात ठेवायचं, आता टोटल डिस्टन्स म्हटलेलं आहे. ह्या केसमध्ये काय केलं आपण, पहिला जो डिस्टन्स होता त्याची स्पीड वेगळी होती, दुसरा जो डिस्टन्स होता त्याची स्पीड वेगळी आहे, आणि तिसरा जो डिस्टन्स आहे हा इथं दुसरा होता, आणि तिसरा जो डिस्टन्स आहे त्याची स्पीड काहीतरी वेगळी घेतलेली आहे. मग इथं काय आलं, डिस्टन्स टोटल किती कव्हर केला, 200 ने 300 360 किलोमीटरचा डिस्टन्स आपण कव्हर केला. बरोबर, 200 + 100 300 + हे 60 360. पण आपल्याला पहिले आता डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड केलं तर पहिले लागले होते 2 तास, दुसरे लागले 2 तास, आणि तिसरा लागला 1 तास. म्हणजे असे टोटल टाईम, तिसरा 1 तास कसा 200 भागिले 200 ना, तर 1 तास, म्हणजे टोटल टाईम किती लागला आपल्याला 5 आवर्स. मग याला 5 ने डिवाइड करा, 5 7 35, 1 उरला, 5 2 10, म्हणजे ॲव्हरेज स्पीड काय भेटली आपल्याला इथं 72 किलोमीटर्स पर हवर्स. मग ही एक कॉन्सेप्ट तुमची आत्ताच्या क्वेश्चनमध्ये काय राहिली होती, पेंडिंग राहिलेली होती. मग आता याच्यावरून आपण काही क्वेश्चन्स याच्यावरून सॉल्व करू शकतो. आता क्वेश्चन सॉल्व करायचे म्हटलं, आता नोट्समधले काही क्वेश्चन्स घेत असताना इकडे थोडंसं ते कॉपी करायला अवघड जाते, म्हणून आपण काय करू, तुम्ही तुमच्याकडं नोट्स असतानाच, आता जसं आपण वर्गात शिकवतो, वर्गात काय आपण क्वेश्चन बोर्डवर लिहिलेला असतो का, नाही, क्वेश्चन रीड करतो आणि रीड केल्यानंतर इमिडिएट आपण काय करतो, त्याचं सोल्युशन बोर्डवरती घेत असतो. त्या टाईपचं आपण इथं आज हे क्वेश्चन जे आहेत तुमचे नोट्समधले वाचून पूर्णच्या पूर्ण काय करू, कव्हर करून घेऊ. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये आपल्याला एक मिनिट, तर मला एक सांगा, तुमची आधी ॲव्हरेज स्पीडची कॉन्सेप्ट क्लिअर झाली का? ॲव्हरेज स्पीडमध्ये 2च गोष्टी येतात. पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगितली होती, जर इथं डिस्टन्स कॉन्स्टंट असेल, एकदा हे पाहिजे तर मी याला क्लिअर करून घेतो. ठीक आहे. ॲव्हरेज स्पीडमध्ये पहिलं तर तुम्हाला इथं भेटेल, ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू, जर डिस्टन्स इथं कॉन्स्टंट असेल, तर इथं काय होईल, 2 ब्रॅकेटमध्ये S1 × S2 डिवायडेड बाय S1 + S2. आणि जर डिस्टन्स हा कॉन्स्टंट नसेल तर त्या केसमध्ये होईल टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. ठीक आहे. मग आता इथं पहिलाच नोट्समधला आपल्याला तिसराच डाऊट होता बघा, मी इथं एक साईड बाय साईडला हे तुमचे डाऊट्स क्लिअर करत चालतो. ठीक आहे. तिसराच डाऊट आपल्याला दिलेला होता, जो की मी इथं लिहिलेला आहे. अ कार ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 75 किलोमीटर ॲट द स्पीड ऑफ 25 किलोमीटर हवर्स. इट कवर्स नेक्स्ट 25 kilometer of its journey at the speed of 5 kilometer hours and last 50 kilometer of its journey at the speed of 25 kilometer hours. What is the average speed? अगेन इथं काय विचारलेलं आहे आपल्याला, ॲव्हरेज स्पीड ऑफ द कार विचारलं. मग आता ॲव्हरेज स्पीड म्हटल्यावर 2च गोष्टी आहे, कोणकोणत्या, एक तर डिस्टन्स कॉन्स्टंट असायला पाहिजे किंवा मग टोटल डिस्टन्स बाय टोटल टाइम असायला पाहिजे. मग आता ह्या केसमध्ये काय म्हटले, अ कार ट्रॅव्हल डिस्टन्स ऑफ 75 किलोमीटर ऑफ स्पीड, म्हणजे याने पहिले 75 किलोमीटर गेला, कोणत्या स्पीडने गेला, 25च्या, बरोबर. त्यानंतर काय सांगितलं, इट कव्हर नेक्स्ट 25 किलोमीटर, पुढचे 25 किलोमीटर गेला तो जर्नी ॲट द स्पीड ऑफ 5. आता हे किलोमीटर आहे आणि हे किलोमीटर हवर्स आहे, म्हणजे इथं आपल्याला टाइम पण भेटेल. अँड लास्ट 50 किलोमीटर म्हटलं, 50 किलोमीटर ॲट द स्पीड ऑफ 25 किलोमीटर पर हवर्स. व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड ऑफ द कार? ॲव्हरेज स्पीड ऑफ द कार सांगा म्हटलं. मग आता इथं काय होईल, 25 × 75, पहिले त्याची ॲडिशन करा, 75 + 25 100 + 50 किती झाले, इथं 150 किलोमीटरची त्याने टोटल जर्नी केली. आता इथं डिस्टन्स वेगवेगळा आहे, स्पीड वेगवेगळी आहे. मग ह्या केसमध्ये फॉर्म्युला कोणता वापरायचा, टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. मग आता टोटल डिस्टन्स किती झाला, तर हे वरचा डिस्टन्स होता किलोमीटरमध्ये, मग याची ॲडिशन केली तर 150 भेटली. टोटल टाइम किती लागेल, तर हे डायरेक्ट ॲड करता येईल का, नाही, टाइम काढावं लागेल. 25 × 75, 5 × 25, 25 × 2 50, 5 × 3 8 × 2 10, म्हणजे याला 10 तास लागले. 150 किलोमीटर जाण्यासाठी जर 10 तास लागले तर ॲव्हरेज स्पीड आपल्याला फक्त किती भेटली, इथं 15 किलोमीटर पर हवर्स. म्हणजे आपला आन्सर असेल ऑप्शन
सी. क्लिअर आहे का? काही डाऊट आहे का याच्यामध्ये? मग ह्या पद्धतीने तुम्ही ह्या क्वेश्चनला काय करू शकता, सॉल्व करू शकता. त्यानंतर इमिडिएट आपल्याकडे 9वा डाऊट होता, 5वा डाऊट होता बघा. 5वा क्वेश्चन वाचून घ्या. अ मॅन वॉक 5 किलोमीटर अँड ॲव्हरेज स्पीड. आता तुम्ही हे तुमच्या नोट्समध्ये बघू शकता. ठीक आहे. आता इथं मी प्रत्येक क्वेश्चन लिहिता येणार नाही मला आत्ता इमिडिएटली, आपण नंतर ज्यावेळेस लाईव्ह घेऊ त्यावेळेस पण असंच घेऊ, म्हणजे ह्या पद्धतीने सोपं जाईल. इथं काय दिलेलं आहे, अ मॅन वॉक 5 किलोमीटर ॲट ॲन ॲव्हरेज स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर आवर्स. तो 5 किलोमीटर चालत गेला. कोणत्या स्पीडने गेला म्हटलं त्यांनी, 4 किलोमीटर पर आवर्सच्या, बरोबर. त्यानंतर काय सांगितलं, अँड अगेन ही ट्रॅव्हल 3 किलोमीटर ॲट ॲन ॲव्हरेज स्पीड ऑफ 3 किलोमीटर. पुन्हा अजून त्यांनी ट्रॅव्हलिंग केली, ॲव्हरेज स्पीड ऑफ 2 किलोमीटर आवर्स. हिज ॲव्हरेज स्पीड फॉर द इंटायर ट्रिप इज. तर त्याची ॲव्हरेज स्पीड सांगा म्हटलं. आता मला सांगा, तो पहिले गेला 5 किलोमीटर, नंतर गेला 3 किलोमीटर. डिस्टन्स कॉन्स्टंट आहे का? नाही. मग आपल्याला इथे ॲव्हरेज स्पीड विचारली तर दोनच गोष्टी, एक तर डिस्टन्स कॉन्स्टंट असतो किंवा तुम्ही याला डायरेक्टली काय करू शकता, सॉल्व करू शकता. कॉन्स्टंट डिस्टन्स नसतो, टोटल टाइम घ्यावा लागेल, टोटल डिस्टन्स घ्यावा लागेल. मग डिस्टन्स जर घेतला तुम्ही, आता डिस्टन्स किती असणार आहे, 5 आणि 3 8 किलोमीटरचा असणार आहे. टाइम किती असेल, तर इथं 5/4 आहे. याला तुम्ही भाग देऊ शकता, पण हे 3/2 याला पण भाग देऊ शकता. पॉईंटमध्ये आन्सर येईल. मग आपण काय करू, टाइम किती लागणार आहे, तर याची याला सॉल्व केल्यानंतर इथे येतं 1.25, बरोबर. 4 × 4 1 उरला, 4 × 2 8, 2 उरले, 4 × 5 20, 1.2 आवर्स. आणि याला सॉल्व केल्यावर किती येईल, 1.5 आवर्स येईल, 1.5 आवर्स. म्हणजे ह्या दोघांची जर बेरीज केली तर इथं भेटेल 2.75 आवर्स. मग आता हे किलोमीटर गेला तो, आणि हा इथं त्याला टाइम लागला एवढा. मग ॲव्हरेज स्पीड भेटून जाईल. पण आता हे काय होईल, हे पॉईंटमध्ये येईल ना, म्हणून याला काय करतो मी, आता हे 3 किती घ्यावं लागेल, 4 घ्यावं लागेल. 4 × 2 8, 9 10 11, म्हणजे 11/4 होईल. म्हणजेच 8 / 11/4 असं घेऊ. म्हणजेच 8 × 4/11 एवढी काय असेल त्याची ॲव्हरेज स्पीड असेल. मग हे किती होईल, 32/11. तुम्हाला सांगितलेलं याला कन्व्हर्ट कसं करायचं, तर ते पण इथं सांगितलेलं आहे. 11 × 2 22 आणि 10 32, म्हणजे ॲव्हरेज स्पीड काय असेल त्याची 210/11. आता हे याच्या इक्वल आहे आणि हे सुद्धा याच्या इक्वल आहे, फक्त याची मांडणी कशी झाली, वेगवेगळी झाली. तर आपला आन्सर असेल ऑप्शन ए. आता ही गोष्ट करत असताना व्हिडिओ कुठेतरी बैलगाडीत बसून, कुठेतरी शेतात लिंबात झाडाखाली बसून बघू नका. सोबत तुमच्या काय असायला पाहिजे, हे सोल्युशन बघत असताना नोट्स कंपल्सरी असायला पाहिजे. तेव्हा तुम्ही हे क्वेश्चन काय करू शकता, तुम्हाला तिथं समजेल. अदरवाईज क्वेश्चनच वाचला नाही, डायरेक्ट आन्सर, तर कळणार आहे का, नाही. क्लिअर आहे. परत एकदा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही याला आता डायरेक्ट यूट्यूबवरती डायरेक्ट गेल्यानंतर आपण थोडंसं 2दा पुश केलं तर काय होणार आहे, 2दा नुसतं क्लिक जरी केलं आपण असं ह्या भागावरती, तर तिथं 10-20 सेकंद मागं जातं आणि पुन्हा तुम्ही तोच व्हिडिओ काय करू शकता, अगेन म्हणजे तेच आन्सर सोल्युशन परत परत बघू शकता. हा एवढाच एक फायदा आहे ऑनलाईनचा. म्हणजे एकच गोष्ट तुम्ही 4 वेळा 5 वेळा 10 वेळा कितीही वेळा बघू शकता, फक्त मनामध्ये इच्छा पाहिजे. जर तुम्ही निवांत बसत असाल, 2च मिनिट पाहत असाल, आता बऱ्याच जणांचे डाऊटसुद्धा, दुसरी गोष्ट आज व्हिडिओ पाहिल्यानंतर आजच्या आजच तुम्ही डाऊट विचारले तर बरं आहे. संध्याकाळी 8पर्यंत 10पर्यंत, उद्या सकाळी जास्तीत जास्त उद्या सकाळी तुम्ही विचारू शकता कितीपर्यंत, 8पर्यंत. नाही तर मग आजचे डाऊट उद्या संध्याकाळी 4 वाजता, तोपर्यंत दुसरा व्हिडिओ बनलेला पण असेल तुमचा. त्यानंतरचा डाऊट होता बघा, आता हा झाला तुमचा 3 नंबर झाला, 5 नंबर झाला. त्यानंतर 4 नंबर बघा. काय 4 नंबरमध्ये काय होतं, कॅट कवर अ डिस्टन्स ऑफ 24 किलोमीटर ॲट द स्पीड ऑफ 8 किलोमीटर पर आवर्स. ठीक आहे. आता इथं दिलं 24 किलोमीटर गेला, कोणत्या स्पीडने गेला, 8 किलोमीटर पर आवर्सच्या स्पीडने गेला. डिस्टन्स किलोमीटर आवर्स अँड अ डिस्टन्स ऑफ 18 किलोमीटर, आणि दुसरा 18 किलोमीटरचा डिस्टन्स 9 किलोमीटर आवर्स. फर्दर सी कवर अ डिस्टन्स ऑफ 12 किलोमीटर ॲट द स्पीड ऑफ 3 किलोमीटर पर आवर्स. व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड कवरिंग होल डिस्टन्स. मग ॲव्हरेज स्पीड सांगा म्हटलं, हे होल म्हणजे सगळा डिस्टन्स कव्हर करत असताना. मग ह्या केसमध्ये पण तो सेम फॉर्म्युला, डिस्टन्स वेगवेगळा आहे की नाही, मग आपण याला डायरेक्टली सॉल्व करू शकतो. मग इथं काय होईल, 8 × 3 = 24, 9 × 2 = 18, 3 × 4 = 12. म्हणजे इथं टोटल टाईम डिस्टन्स अपॉन स्पीड केलेलं आहे आपण, डिस्टन्स अपॉन स्पीड केलेलं आहे. डिस्टन्स अपॉन स्पीड केलं तर काय भेटलं आपल्याला, टाईम भेटला 3 × 2 = 5 × 4 = 9 तास भेटला टाईम. टोटल डिस्टन्स काय असेल, 18 × 19 = 20, 10
18 2 20 10 30 40 50 54, मग 9 सख्ख 54 होतं, म्हणजे ॲव्हरेज स्पीड भेटली आपल्याला 6 km/h. क्लिअर आहे का इथपर्यंत? काही डाऊट आहे का याच्यामध्ये? एकदम बेसिक क्वेश्चन आहे. याच्यापेक्षा कितीतरी ॲडव्हान्स क्वेश्चन आपल्या नवीन नोट्समध्ये आहेत आणि सोबत मी नवीन नोट्समधले सुद्धा तुमचे डाऊट्स क्लिअर करणार आहे. म्हणजे ऑल क्वेश्चन्स तुमचे काय होईल याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल, तुम्हाला कुठलाही याच्यामध्ये डाऊट राहणार नाही. आणि एकदा का तुम्ही नवीन नोट्स सोडवल्या तर SSC CGL असेल किंवा रेल्वे असेल किंवा बँकिंगच्या इतर एक्झाम असतील किंवा स्टेट गव्हर्नमेंटची पण तुम्ही ज्या चिल्लर चालर छोट्या एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे प्रॉब्लेम इझिली सॉल्व करू शकता. क्लिअर आहे? त्यानंतर बघा, त्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन होता 6 नंबरचा क्वेश्चन. अ कार ट्रॅव्हल सर्टन डिस्टन्स फ्रॉम A टू टाउन B ॲट द स्पीड ऑफ 42 km/h. आता इथं काय म्हटलं बघा, सर्टन डिस्टन्स म्हटलं A टू B, डिस्टन्स माहिती नाही पण कारने तेवढा डिस्टन्स कव्हर केला A टू B ॲट द स्पीड ऑफ 42 km/h म्हटलंय, बरोबर. अँड ॲट द B टू A अँड फ्रॉम B टू A, म्हणजे इकडून गेली 42 km/hच्या स्पीडने आणि येताना थोडं कमी स्पीड झाली, सॉरी जास्त स्पीड झाली 48 km/h म्हटलंय. व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड ऑफ द कार? मग आता ॲव्हरेज स्पीड सांगा म्हटलं, मग इथं पण काय सिम्पल आहे, लक्षातच ठेवायचं 2 × S1 × S2. आता इथं S1 म्हणजे स्पीड 1 आणि S2 म्हणजे स्पीड 2, तर हे भेटेल 48 2 50 40 90 झालं. इथं काय भेटेल आपल्याला 45 भेटेल, 5 × 4 9 होतं, 4 × 7 3 ने भाग जातो, 3 × 1 3 3 × 5 15 3 × 3 3 × 12. अजून काही स्कोप आहे का? 5 × 1 6 8 × 4 आहे, 3 × 5 15 3 × 1 3 3 सख्ख 18. आता अजून काही स्कोप आहे का? नाही. 16 चौक 64, चला 6 16 1 16 4 20 9 22 भागिले 5, म्हणजे ही असेल त्याची ॲव्हरेज स्पीड. मग आता हे पॉईंटमध्ये येईल, 5 चौक 20 2 उरले, 5 चौक 20 5 8 40, म्हणजे स्पीड असेल 44.8 km/h. मग ह्या पद्धतीने हा क्वेश्चन तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. ह्या केसमध्ये सुद्धा शेवटची लाईन होती ॲव्हरेज स्पीड सांगा. ॲव्हरेज स्पीडसाठी दोनच गोष्टी आहे, एक तर असेल टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम आणि दुसरं असेल S1 × 2 × S1 × 2. लक्षात ठेवायचं 2 × S1 × S2 डिवायडेड बाय S1 + S2. S1 + S2. मग हे दोन्हीपैकी एकाच फॉर्म्युल्याने हे क्वेश्चन सॉल्व्ह होणार, म्हणून याला काही जास्त लोड घ्यायचं काम नाही. बरेच मुलं काय करते, असं एवढा बेसिक क्वेश्चन जरी परीक्षेत आला और टाइम स्पीड अँड डिस्टन्सचा क्वेश्चन आहे, स्किप करा. काय गरज याला स्किप करायची? हा हार्डली 15-20 सेकंदात हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. फक्त क्वेश्चन काय आहे, एकदा तुम्हाला हे प्रॉपर कळलं की तुम्ही ह्या टाईपचा क्वेश्चन्स काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर कोणतरी विचारलेलं, आता 2-4 जणांनी फक्त हे क्वेश्चन विचारलेले ॲक्च्युली, बाकीच्यांनी व्हिडिओ पूर्ण पाहिलाच नाही. 9 नंबरचा क्वेश्चन एक होता जो की ऑलरेडी घेतलेला आहे इथं बघा. द रेशो ऑफ द स्पीड ऑफ द कार टू दॅट ऑफ द ट्रेन, म्हणजे कार टू ट्रेन यांचा रेशो दिलेला आहे 15:22, बरोबर. इफ द स्पीड ऑफ द ट्रेन, आता स्पीड ऑफ द ट्रेन इज 35 km/h मोर दॅन दॅट ऑफ द कार. आता मला सांगा, ह्या रेशोचा क्वेश्चन, हा बेसिक रेशोचा क्वेश्चन आहे. कारची स्पीड जर 15 असेल तर ट्रेनची किती असणार आहे 22. जर याची 30 झाली तर याची किती होईल 44, कारण हे प्रमाणात असतं. मग आता ह्या केसमध्ये आपल्याला जर सांगितलं त्यांनी या दोघांमधला गॅप दिलेला आहे, कितीचा गॅप आहे 7चा गॅप आहे, आणि 7 बरोबर किती km/h सांगितलं 35 km/h सांगितलं, कारण डिफरन्स दिलेला आहे. मग आपल्याला विचारलं व्हॉट इज द स्पीड ऑफ द कार, कारची स्पीड सांगा. मग आता कारची स्पीड किती आहे 15 आहे, 7 × 5 35 होतं, 15 × 5 किती होईल इथं 75 होईल, 22 × 5 किती होईल 110. म्हणजे दोघांची स्पीड भेटेल आपल्याला. जर कारची पाहिजे असेल तर 15 होती, 15 म्हणजे किती भेटली 75, आणि ट्रेनची पाहिजे असेल तर 22 म्हणजे किती भेटली 110, आणि ह्या दोघांमधला गॅप कितीचा भेटला 35. मग आपल्याला विचारलं स्पीड ऑफ द कार सांगा, तर स्पीड ऑफ द कार किती असणार आहे 35 km/h. क्लिअर आहे का इथपर्यंत? काही डाऊट आहे का याच्यामध्ये? त्यानंतरचा क्वेश्चन होता बघा 9 नंतर होता 7 नंबरचा, 4 नंबरचा क्वेश्चन झाला. त्यानंतर एक सेकंड, मी जरा हे बघतो. 5 झाला, 4 झाला, 3 झाला, 6 झाला, 7 नंबर बघा. 7 नंबर 7 पण झाला नाही. अ कार कव्हर डिस्टन्स फ्रॉम A टू B. अगेन सेम क्वेश्चन आहे 7 नंबर. तुम्ही एकदा ट्राय करा त्याला. कॉन्स्टंट स्पीडचा आहे हा, सॉरी ॲव्हरेज स्पीडचा क्वेश्चन आहे, कॉन्स्टंट स्पीड याच्यामध्ये. त्यानंतर 9 झाला. 17 नंबर बघा काय 17 8 9 9 पण झाला. 17 नंबर
अ कार रिच रायपूर फ्रॉम रांची 35 मिनिट्स विथ अन ॲव्हरेज स्पीड ऑफ 69 किलोमीटर पर आवर्स. आता मिनिटचा क्वेश्चन आलेला आहे इथं. कशाचा क्वेश्चन आला हा? मिनिट. आता हे मिनिट असं युनिट असतं, ह्या मिनिटचा वापर आपल्याला कधीच करता येत नाही. ह्या मिनिटला एकतर आपल्याला हॉर्समध्ये कन्वर्ट करावं लागत असतं, नाहीतर सेकंदामध्ये कन्वर्ट करावं लागतं. तर हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. मग कसं करावं लागतं, त्याचा उपयोग काय, तर ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला कळेल. अ कार रिच्ड रायपूर फ्रॉम रांची म्हटलं आहे 35 मिनिट विथ अन ॲव्हरेज स्पीड ऑफ 69 किलोमीटर पर आवर्स. आता मला सांगा, जर इथं स्पीड दिलेली आहे 69 किलोमीटर पर आवर्स, बेसिक समजून घ्या आधी, आणि टाईम दिलेला आहे किती मिनिटात गेला तो? 35 मिनिट. हे मिनिट आहे बरं का. डायरेक्ट इंटू करता येतं का? नाही. आपल्याला काय सांगितलेलं आहे, स्पीड इंटू टाईम करत असताना समोर आपल्याला जर डिस्टन्स पाहिजे असेल तर ह्या तिघाचं युनिट कसं लागतं? सेम लागतं. If the average speed is increased by 36 km hours, how much time will it take to cover same distance? जर ॲव्हरेज स्पीड इन्क्रीज झाली 36 किलोमीटर पर आवर्सने, ॲव्हरेज स्पीड आता स्पीड वाढली म्हणजे 69 स्पीड होती तर ती 36ने वाढली, म्हणजे नवीन स्पीड किती झाली? 9 6 15 5 हात चाला 1 6 3 9 1 10 किती झाली? 105. आता ॲव्हरेज स्पीड जर 105 झाली तर त्यांनी म्हटले हाऊ मच टाइम इट विल टेक टू कवर द सेम डिस्टन्स. मग आता सारखा डिस्टन्स कवर करायला किती वेळ लागेल? आता तुम्ही याला डायरेक्ट पण डिस्टन्स काढू शकता. डिस्टन्स कसा काढणार मग? 69 इंटू 35 डिवायडेड बाय 60. याला कशात कन्वर्ट केलं? मिनिटाला आपण हावर्समध्ये कन्वर्ट केलं. तुम्ही म्हणाल सेकंदात का नाही कन्वर्ट केलं? तर स्पीड जी दिलेली आहे, ह्या गोष्टीच लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला. फक्त बेसिक, एवढं बेसिक कोणी तुम्हाला सांगणार नाही. हेच लक्षात ठेवलं तर हा टॉपिक तुम्हाला 100% समजतो. स्पीड दिलेली आहे किलोमीटर हावर्समध्ये. आपल्याकडं जर आपण याला सेकंदात कन्वर्ट केलं, याला इंटू 60 केलं असतं तर तरी सुद्धा हे क्वेश्चन सॉल्व करता आला नसता. मग याला आपल्याला कन्वर्ट करत बसावं लागलं असतं. कशामध्ये? मीटरमध्ये. म्हणजे दोन गोष्टी आपल्याला इथं कराव्या लागल्या असत्या. म्हणून आपण काय केलं तर ह्या मिनिटाला कशामध्ये कन्वर्ट केलं? हावर्समध्ये. म्हणजे हावर्समध्ये कन्वर्ट झाला आणि याला होल डिवायडेड बाय, जर मी आता लगेच इथं हा डिस्टन्स आहे याला कुठं गुणत बसता तुम्ही? याला डायरेक्ट सॉल्व करा ना. होल डिवायडेड बाय जर 105 केलं म्हणजे टोटल डिस्टन्स. आता डिस्टन्स कशामध्ये भेटणार आहे? तर स्पीड होती किलोमीटरमध्ये, किलोमीटर हावर्समध्ये, आणि टाईम होता आपला हावर्समध्ये. स्पीड इंटू टाईम केलं तर आपल्याला काय भेटलं? डिस्टन्स भेटला किलोमीटरमध्ये, आणि डिस्टन्स किलोमीटरमध्ये भेटला, आणि ही स्पीड पण आपल्याकडे किलोमीटर हावर्समध्ये, तर आपल्याला इथं टाईम भेटेल हावर्समध्ये. मग इथं काय होईल बघा, 69 इंटू 35 बाय 60 इंटू, आता याच्या खाली काहीच नाही म्हणजे एक असतं 1/105. आता हे भेटणार आहे हावर्समध्ये. पण ह्या केसमध्ये क्वेश्चनचा आन्सर हे, आता इथं आधीच आपली स्पीड होती 69च्या स्पीडने 35 मिनिटच लागत होते. आता स्पीड 105 झाली म्हणजे त्याच्यापेक्षा कमी लागणार आहे. म्हणजे वरचे काही जे ऑप्शन असेल चुकून मुकून समजा ऑप्शनमध्ये, तर ते ऑप्शन तर तुमचे डायरेक्ट इलिमिनेट होणारच आहे. मग आता ह्या केसमध्ये आपल्याला कमी मिनिटामध्ये आन्सर येणार आहे, पण आपलं जे इथं आन्सर येईल ते हावर्समध्ये येईल. मग अगेन आपल्याला आता आपण मिनिट टू हावर्समध्ये कन्वर्ट करत असताना तुम्हाला मी सांगितलेलं आहे, इथं लिहून पण ठेवलेलं आहे. मिनिट टू हावर्समध्ये कन्वर्ट करत असताना आपण डिवायडेड बाय 60 करतो, आणि हावर्स टू मिनिट करत असताना काय करतो? इंटू 60 करतो. मग याचा आपल्याला इथं काय करायचं आहे? उपयोग करायचा आहे. मग आता याला आधी सॉल्व करून घेऊ. बघा कशाने भाग जातो? 3ने जातो. 3 दुनी 6 0, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 23 हा प्राईम नंबर आला. 5 7 35, 5 दुनी 10, 5 1 5. म्हणजे हे काय झालं? आता पुन्हा 7 येतं, 7 त्रिक 21. मग आता इथं काय राहिलं? 20 त्रिक 60. म्हणजे हे झालं 23 भागिले 23. 7 कटले ना आपले, हे 7 कटले, याच्यासोबत 23 भागिले 20 त्रिक 60. एवढे तास लागतील. पण आपल्याला विचारलं मिनिटात सांगा, तर इंटू 60 करा. 60 कटले, हे हावर्सचं सोडून द्या. म्हणजे किती मिनिट लागतील ह्या केसमध्ये? 23 मिनिट लागतील. आता आपण याला एक्सप्लेन करतोय म्हणून थोडासा टाइम लागतो. अदरवाईज हे सगळ्या व्हॅल्यू डिव्हिजिबल असतात आणि इथं आपल्याला इमिडिएट आन्सर भेटून जातं. हा क्वेश्चन म्हणजे प्री लेवलचा क्वेश्चन आहे. ह्या काही मॉडरेट नाही, मेन्समध्ये येणार नाही ह्या टाईपचा क्वेश्चन. एकदम बेसिक क्वेश्चन आहे. तर ह्या पद्धतीने हा क्वेश्चन तुम्ही काय करू शकता? सॉल्व करू शकता. क्लिअर आहे का? जर परत एकदा बघा, इथं स्पीड दिलेली 69, टाइम 35 मिनिट दिला होता. मिनिटाला मी हावर्समध्ये कन्वर्ट केलं. स्पीड इंटू टाइम सेम मिनिट घेतलं. किलोमीटर हावर स्पीड होती आणि टाइम हा हावर्समध्ये कन्वर्ट केला, तर आपल्याला डिस्टन्स भेटला इथं किलोमीटरमध्ये.
सॉरी इथं भेटला नाही, हा डिस्टन्स नव्हता, डिस्टन्स आपण काढलाच नाही, इथं डिस्टन्स भेटला असता. पण आता त्यांनी म्हटलं इफ द स्पीड इज इन्क्रीज्ड बाय 36 km/h. आता इन्क्रीज्ड बाय आणि 2, आता बाय म्हणजे एवढ्याने वाढली म्हणून आपण इथं 105 केलं. जर इन्क्रीज्ड 2 म्हटलं असतं 69 प्लस घ्यावं लागली असती, मग आपल्याला इन्क्रीज्ड टू 100 म्हणजे 100 पर्यंत गेली असती, मग इथं 100 घेतला असता आपण. 2 आणि बाय मध्ये हा फरक असतो. 2 म्हणजे तिथं जाऊन पोहोचली, बाय म्हणजे तेवढ्याने वाढली. ठीक आहे, मग हे 105 घेतलं, मग 105ने आपण याला डिवाइड केलं डिस्टन्सला, तर आपल्याला टाइम हा इथं हॉर्समध्ये भेटला होता, याला आपण कन्व्हर्ट केलं कशामध्ये, मिनिटामध्ये. तर ह्या पद्धतीने हॉर्स आणि मिनिट यांचा यूज तुम्हाला करायचा आहे. मिनिटाला नेहमी एक तर तुम्हाला हॉर्समध्ये कन्व्हर्ट करावं लागेल किंवा कशामध्ये कन्व्हर्ट करावं लागेल, सेकंदामध्ये. आणि ह्या दोन्ही गोष्टी आता इथं मिनिटाला आपण हॉर्समध्ये कन्व्हर्ट केलं आणि एकदा हॉर्सला कशामध्ये कन्व्हर्ट केलं, हॉर्सला मिनिटामध्ये. तर ह्या दोन्ही गोष्टी ह्या क्वेश्चनमध्ये इथं म्हणजे क्लिअर व्हायला पाहिजे. आपण ऑलरेडी क्लिअर याच्यामध्ये केलेल्या आहेत. क्लिअर आहे का इथपर्यंत, काही डाऊट याच्यामध्ये? त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन 19 नंबरचा क्वेश्चन. आता इथे दिलेला आहे 19. अ मॅन वॉक, सॉरी दोन पेन वापरावं लागेल. अ मॅन वॉक स्पीड 5 km/h अँड रन ॲट द स्पीड ऑफ 10 km/h. हाऊ मच टाइम will man require to cover distance of 28 km if he cover half of the 14 km his journey by walking and remaining half of the journey running. आता इथं काय म्हटलेलं आहे, ह्या क्वेश्चन मध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे आपल्याला की तो त्याच्या जर्नी जी आहे हाफ, त्याला टोटल 28 किलोमीटर जायचं आहे, पण 28 पैकी तो जर चालला तर त्याची स्पीड 5 किलोमीटर आहे, पळाला तर त्याची स्पीड किती आहे 10. मग आता मला सांगा 14 अर्ध आहे, हाफ म्हणजे 14 होईल 28च्या, आणि याची स्पीड पहिले 5 असेल आणि नंतर हाफ जाण्यासाठी त्याला स्पीड 10 असेल. म्हणजे इथं काय होईल 5 दुनी 10 45 2.8 हावर्स होईल, बरोबर. आता 0.8 हावर्स म्हणजे किती मिनिट हे पण तुम्हाला इथं कधी कधी काढावं लागतं. तर आपण काय करू, याचं डायरेक्ट हावर्स आणि मिनिट डायरेक्ट काढून घेऊ, कारण आपल्या ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे बघा तेच तर महत्त्वाचं असतं. कारण इथं आपल्याला तेच कन्फ्यूज होतं बऱ्यापैकी. ऑप्शनमध्ये हावर्समध्ये दिलेलं आहे, मिनिटाचा कुठं उल्लेख केलेला आहे का, 8.4 हावर्स 54 हावर्स 64 हावर्स 4.2 हावर्स. म्हणजे इथं सगळीकडे हावर्समध्ये, जर मिनिटामध्ये असतं तर कन्वर्ट करावं लागलं असतं, पण इथं मिनिटात नाही आहे म्हणून डायरेक्ट घेतलं आणि इथं येईल 1.4 हावर्स. मग आता हे काय होईल 4.2 हावर्स. दोघांची बेरीज 8 आणि 4 12 2 हात चाल 1 2 आणि 2 4, म्हणजे हे भेटलं 4.2 हावर्स. आता तुम्हाला जर याला कन्वर्ट करायचं असेल तर 0.2 म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 2/10, म्हणजेच हे काय होईल 1/5. फ्रॅक्शनचा पर्सेंटेजचा टेबल सांगितलेलं आहे ना, 0.2 म्हणजे 20%. मग 1/5 ऑफ 60 केलं तर काय भेटतं आपल्याला 5 1 5 5 2 10 म्हणजे किती 12 1 12, म्हणजेच 4.2 हावर्सलाच आपण असंही म्हणू शकतो 4 हावर्स 12 मिनिट. क्लिअर आहे. मग ऑप्शनमध्ये एकतर हे असेल किंवा हे असेल, आणि दोन्ही गोष्टी कशा एकमेकांच्या इक्वल आहे. फक्त इथं हावर्समध्ये शो केलेलं आहे आणि इथं मिनिट टू मिनिट घेतलेला आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला कधी कधी परीक्षेत काय होतं, ऑप्शन हे असे दिले जातात पण आपला आन्सर असं येतं आपण म्हणतो अरे कुठं दिसतच नाही, मग जवळपास दिसतंय करायला टिक. तर अशा केसमध्ये आपले क्वेश्चन चुकायचे चान्सेस असतात. इथं तुम्ही याला एक्झॅक्टली कन्वर्ट करून काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता ह्या पद्धतीने. क्लिअर आहे का, काही डाऊट आहे याच्यामध्ये? त्यानंतर बघा 18 नंबरचा क्वेश्चन पण होता याच्यामध्ये, तर 18 पण आपण घेऊ इथं. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ट्रेन इज 1830 किलोमीटर. At the speed of the train, one more than the twice time taken to the travel distance, what will be the respective ratio of the speed and the train and time taken to travel? म्हटलं काय म्हटलं, the distance traveled by train. आता इथं एक मिनिट याला क्लीन करतो. 18 नंबरचा क्वेश्चन बघा काय, अ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ट्रेन इज 1830 किलोमीटर. 1830 किलोमीटरचा डिस्टन्स एका ट्रेनने ट्रॅव्हल केला. हा डिस्टन्स आहे किलोमीटरमध्ये, बरोबर. डिस्टन्स काय म्हटलं त्यांनी, द स्पीड ऑफ द ट्रेन इज 1 more than द ट्वाइस द टाइम टेकन टू द ट्रॅव्हल द डिस्टन्स म्हटलंय. आता जेवढा टाइम लागणार आहे म्हणजे आता स्पीड डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड केलं तर आपल्याला काय भेटत असतं, पुढं टाइम असतो. म्हणजे टाइम जर एक्स घेतला आपण तर त्यांनी काय म्हटलं, द स्पीड ऑफ द ट्रेन इज 1 more than twice द टाइम टेकन टू द ट्रॅव्हल द डिस्टन्स. म्हणजे जेवढा टाइम लागणार आहे एक्स याच्यापेक्षा ट्वाइस म्हणजे 2x पेक्षा 1ने जास्त स्पीड आहे असं म्हटलं. व्हॉट विल बी द रिस्पेक्टिव्ह रेशो
ऑफ द स्पीड ऑफ द ट्रेन, म्हणजे स्पीड ऑफ द ट्रेन म्हणजे काय, आपल्याला विचारलं काय 2x + 1 each to x. स्पीड काय विचारलं, व्हॉट विल बी द रिस्पेक्टिव्ह रेशो ऑफ द स्पीड ऑफ द ट्रेन अँड टाइम टेकन टू द ट्रॅव्हल. टाइम म्हणजे आपण इथं किती घेतलेला आहे x, म्हणजे ह्या दोघांचा आपल्याला रेशो काढायचा. आणि हे केव्हा निघल, ज्यावेळेस x निघेल तेव्हा. मग इथं पण तेच तर वापरलं ना आपण, परत परत बघा, स्पीड डिवायडेड डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड इज इक्वल टू टाइम. मग याला सॉल्व करू आपण. हे काय होईल बघा बरं, 1830 बरोबर 2 इंटू, आता हे 2 हे इंटू मध्ये जाईल ना, इथं 2x² होईल प्लस इथं काय भेटेल x + 2x + 1 आहे, 2x इंटू x, 2x² + x, म्हणजे इथं इक्वेशन काय बनल 2x² + x - 1830 इज इक्वल टू 0. आता तुम्हाला मी क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये ह्या टाईपचे क्वेश्चन खूप सोपे असते. इथं जेवढी व्हॅल्यू मोठी तिला फास्टमध्ये क्वेश्चन सुटते, कारण इथं इंटू 2 आहे, 18 दुनी इथं याच्याऐवजी किती घ्यावं लागेल आपल्याला, 18 दुनी 3600 आणि 30 दुनी 60. पण इथं 1चा गॅप आहे, प्लस मायनस 1चा गॅप येण्यासाठी ही संख्या कोणत्या दोन संख्येच्या स्क्वेअरच्या मध्ये बघायचं फक्त. मग ही संख्या आहे 60चा स्क्वेअर होतो 3600, 61चा त्याच्या पुढचा काहीतरी स्क्वेअर असेल, बरोबर. किती असेल 3721, 25 × 5 30, 11 आहे ना, 25 आणि 1 26 आणि 10 36 आणि 37 आणि ते 21. मग 3700 किती असेल 21 असेल. मग आता याच्यामध्ये ही व्हॅल्यू आहे, बरोबर. मग त्या दोन संख्या कोणत्या असणार आहे, पहिली संख्या नेहमी मोठी घ्यायची, दुसरी छोटी घ्यायची. मग आपल्याला इथं जे भेटलं -61 आणि +60 भेटलं, बरोबर. पण याला डिव्हाइड करायला विसरायचं नाही. मग इथं काय भेटलं आपल्याला 30 भेटलं, इथं काय भेटलं 30.5. पण स्पीड ही नेहमी मायनसमध्ये नसते, निगेटिव्ह असते का स्पीड, नाही, पॉझिटिव्ह असते. मग एक्सच्या दोन व्हॅल्यू भेटल्या, एक मायनस भेटली आणि दुसरी प्लस भेटली, म्हणजे आपल्याला प्लस असलेली व्हॅल्यू कामाला येईल. म्हणजे x बरोबर आपल्याला काय घ्यावं लागेल, 30 घ्यावं लागेल. मग आता जर x बरोबर 30 असेल तर याचा रेशो विचारला होता आपल्याला, अजून ऑप्शनमधून शॉर्टकटने पण जाता येतं. मग इथं 30 दुनी 60 आणि 1 किती भेटेल 61 आणि हे 30, म्हणजे हा असेल याचा रेशो 61:30. क्लिअर आहे का, स्पीड इज टू टाइम हा रेशो विचारला होता. मग ह्या पद्धतीने आपण याला कॅल्क्युलेट करतो. जर समजा आयडिया क्लिअर होत नसेल तर याला थोडंसं मागं जाऊन परत एकदा याला रिवाईज करा. क्वेश्चन सेम आहे, कारण आता इथं काही जास्त लॉजिक लावायची गरज नाही. डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड इज इक्वल टू टाइम. फक्त क्वेश्चन आपल्याला एकदा दोनदा वाचावं लागेल, जेणेकरून क्वेश्चन एकदा कळाला की तुम्ही त्याचा आन्सर काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन हे होता बघा, क्वेश्चन 20 नंबरचा क्वेश्चन, 18 घेतला आपण. ठीक आहे. 20 नंबरचा क्वेश्चन बघा काय, a car start running at the speed of 40 km/h. The speed of the car increases 2 km end of the every 1 hour. What will be the distance covered at the end of the 10 hours from start of the journey? आता ह्या टाईपचे जे क्वेश्चन्स आहे याच्यामध्ये हा एक आहे, अजून पुढे 2-3 क्वेश्चन आहे, हे तुम्हाला मी उद्या सांगतो का. ठीक आहे. आता इथं 40 km/h म्हटलेलं आहे. आता तसं जर तुम्ही पाहिलं डायरेक्ट, समजा मॅन्युअली तुम्हाला सांगतो, नंतर याच्यातून डायरेक्ट तुम्हाला पाहिजे तर तो क्वेश्चन पण एकदा क्लिअर करून घ्या. काय म्हटलेलं आहे, स्पीड आहे 40, स्टार्ट 40 होती, बरोबर. मग 42 होईल, नंतर 44 होईल, 46 होईल, 48 होईल, 50 होईल, 52 होईल, 3 6 आणि 7 54 होईल, 56 होईल आणि 58 होईल. किती झाले, 3 आणि 3 6 आणि 3 9 1 10. आता इथं काय म्हटलं होतं, एवढी 2 किलोमीटर म्हणजे इन्क्रीज बाय 2 किलोमीटर ॲट एवढी 1 hours म्हणलंय. व्हॉट विल बी द डिस्टन्स कव्हरेड एंड ऑफ द 10 hours फॉर स्टार्ट जर्नी. आता हे पहिल्या तासात एवढं होईल, दुसऱ्या तासात एवढं होईल, तिसऱ्या तासात एवढं होईल, चौथ्या तासात हा 5व्या 6व्या 7व्या 8व्या 9व्या आणि 10व्या. मग आता याच्यामध्ये काय होतं बघा, याचा ॲव्हरेज स्पीड काढावं लागते इथं. आता याची ॲव्हरेज स्पीड काय येईल, मग आता हे कन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स आहे. आता बऱ्याच बॅचमध्ये आपलं ॲव्हरेज संपलेलं आहे, तर कन्झिक्युटिव्ह ॲव्हरेज नंबर्सचं ॲव्हरेज काय असतं, इव्हन नंबर्स आहे कन्झिक्युटिव्ह. इकडचे कटले, मध्ये भेटलं ॲव्हरेज 49. मग 49 गुणिले 10 केलं तर सम भेटेल 490 किलोमीटर. क्लिअर आहे का, काही डाऊट आहे का याच्यामध्ये. म्हणजे आपण असंही डायरेक्ट सॉल्व याला करू शकतो. आता हे जे होते ना, पहिले
समजा आपण जर याला आणखीन जर याचं डोकं लावलं, समजा एक्स्ट्रा डोकं याला लावू शकतो आपण, 40 गुणिले 10 करून घ्या, 400 किलोमीटर होईल. म्हणजे त्या स्पीडनं जर चालली असती 40च्या कॉन्स्टंट, 10 झालं असतं. आणि आता इथं 2-2चा फरक पडतोय प्रत्येक, पहिल्या तासाला 2, दुसऱ्याला म्हणजे 2, 4, 6, 8, 10, 12 असा फरक पडतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 14, 16, 18, 20, 2, 3, 4 पहिल्या तासाला, पहिल्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 तास झाले म्हणजे 20. मग आता इथं याच्यात काय होतं, पहिले 3 आणि 3 6 आणि 3 9 1 10 भेटले. पहिल्या 10चं ॲव्हरेज किती भेटेन आपल्याला, पहिल्या 10चं ॲव्हरेज सॉरी 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20. कुछ तो गलत हो रहा है. 40, 42, 44, 46, 46, 48, 50, 52, 54, 56, 58. इथे किती झाले, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18. इथं एक शिल्लक झाला. हां सॉरी, एक पहिला 40 नाही गेला, नंतर दुसरा, म्हणजे हे 3 आणि 3 6 आणि 3 9नेच वाढलं. मग आता 9 म्हटल्यानंतर पहिल्या 9 आता हे नंबर्स दिलेले आपल्याला, ठीक आहे. मग याचं ॲव्हरेज किती भेटेल, 18, 16, 14, मिडल नंबर घ्यावा लागेल ना. 1, 2, 3, 4 गेले, 1, 2, 3, 4 गेले, बरोबर. काहीतरी चुकायला हो याच्यामध्ये, ठीक आहे यार. हे तुम्हाला मी परत एक्सप्लेन करतो, याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम यायला काहीतरी. पण हे डायरेक्ट बी तुम्ही आता मॅन्युअली जरी सॉल्व्ह केलं, समजा बघा मॅन्युअली एकदा बघून घ्या फक्त. हे 40चं 42 झालं, 42चं 44, 44चं 46, 46चं 48, 48चं 50, 52, 54, 56, 58. मग ह्या केसमध्ये याची स्पीड किती भेटणार आहे, ॲव्हरेज स्पीड किती भेटणार आहे, 49. आणि 49 गुणिले 10 केलं तर आता हे भेटेल आपल्याला 490 किलोमीटरचा टोटल डिस्टन्स हा कवर करेल. हे पण थोडं फास्ट सोडवता येतं, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. मग तो जो पार्ट आहे तुम्हाला, तो मी तुम्हाला परत एकदा फॉर्म्युल्याचा पार्ट तुम्हाला त्याच्यामध्ये नंतर एक्सप्लेन करतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून पुढे असे 4-5 क्वेश्चन आहे की जर 2 तासाने बदललं, जर 10 तासाने बदललं, म्हणजे याच्यासाठी वेगवेगळं लॉजिक आपण तिथं लावू शकतो. त्यानंतरचा क्वेश्चन होता बघा आपला 20 नंबर झाल्यानंतर 15 नंबरचा पण एक क्वेश्चन आहे, तो पण आपण इथं कव्हर करू. अ कार रन्स ॲट द स्पीड ऑफ 40 km/h वेन सर्व्हिस्ड म्हटलं आहे. आता बघा सर्व्हिस झालेली असेल कारची, तर कारची स्पीड आहे 40 km/h. आणि जर सर्व्हिस झालेली नसेल तर स्पीड किती आहे म्हटलं, 65 km/h. वेन नॉट सर्व्हिस्ड अँड देन रन 65 km/h वेन द सर्व्हिस्ड. मग आता सॉरी उलट आलं, कार रन्स ॲट द स्पीड ऑफ 40 km/h वेन नॉट सर्व्हिस्ड. म्हणजे इथं सर्व्हिस केलेली नसेल तर 40ची स्पीड आहे, बरोबर. अँड रन 65 km/h वेन सर्व्हिस्ड म्हटलं, आणि हे सर्व्हिस झालेले असेल. आता इथं काय म्हटलंय, आफ्टर सर्व्हिसिंग कार कव्हर सर्टन डिस्टन्स इन 5 hours. म्हणून आफ्टर सर्व्हिसिंग, आता सर्व्हिसिंग झालेली असल्यावर स्पीड काय असणार आहे, 65 km/h असतं. आणि किती तासात जाते म्हटलं, 5 तासात. म्हणजे इथं डिस्टन्स भेटला ना, स्पीड इंटू टाइम, म्हणजे काय भेटला आपल्याला इथं, डिस्टन्स भेटला. मग काय म्हटलं, हाऊ मच अप्रॉक्सिमेटली टाइम विल कार टेक टू कव्हर सेम डिस्टन्स वेन नॉट सर्व्हिस्ड. मग आता सेम डिस्टन्स म्हणजे हा वाला डिस्टन्स, याला काय काढत बसायचं का आपण, नाही. आणि नॉट सर्व्हिसला असेल तर काय स्पीड येईल इथं, 40 येईल. मग इथं काय होईल, 45 40, 8 8 64, एक उरला, पुन्हा 8 1 8 घेऊ. मग आता हे पॉईंटमध्ये आपल्याला अप्रॉक्सिमेटली म्हटलंय, हे पुढचे मिनटं सोडून द्यायचे. मग अप्रॉक्सिमेटली म्हटल्यानंतर आपल्याला इथे किती तास घेता येईल, ऑप्शनमध्ये दिल्याप्रमाणे 8 hours घेता येईल, बरोबर. मग अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्ही, हे तर बेसिक क्वेश्चन होता, हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. डायरेक्ट सोपं आहे, याला की जास्त डोकं लावायची गरज नाही. पण तुमचं इफेक्टिव्ह स्पीड आणि ॲव्हरेज स्पीडचा पार्ट अजून बाकी होता, म्हणून तुम्हाला हे सॉल्व्ह करायला सांगितलं होतं. आता इथे काय दिलंय, 21 नंबरचा क्वेश्चन दिलाय बघा. 21 नंबरचा क्वेश्चन काय आहे, अ टुरिस्ट बस कव्हर अ डिस्टन्स 522 km. सॉरी हे राहिलं ना, काय म्हटलंय, टुरिस्ट बस, 21 नंबरचा क्वेश्चन आहे हा. टुरिस्ट बस कव्हर अ डिस्टन्स ऑफ 522 km ॲट द स्पीड ऑफ 58 km/h इन 11 hours म्हटलं. इफ द बस halted at the tourist spot middle of journey for how much time did it halt म्हटलं.
आता सिंपल ही गोष्ट आहे बघा. आता इथं हिला 58 किलोमीटर हावर्सच्या स्पीडने, ही स्पीड आहे बरं का, 58 किलोमीटर हावर्सच्या स्पीडने 522 किलोमीटर जाण्यासाठी 11 तास लागले म्हटलं. तुम्ही जर डिस्टन्स अपॉन स्पीड केलं तर टाईम हा 11 तास लागलेला नसणार आहे. मग हा टाईम किती असेल तर आपल्याला तो टाईम काढून घ्यावा लागेल. 522 डिवायडेड बाय 58, बरोबर. इथं काय भेटेल, बेदुनी 4, बेनवे 18. इथं काय भेटलं, बेदुनी 4, बेसक 12, बेक 29 आहे. आता 3 9 27 होतं, म्हणजे इथं भाग जातो 9चा. म्हणजे जर समजा बस ही कॉन्स्टंट चालली असती, कशी चालली असती, कॉन्स्टंट चालली असती 522 किलोमीटर, तर तिला 58च्या स्पीडने किती टाईम लागला असता, फक्त 9 तास लागले असते. ही एक कॉन्सेप्ट आहे, ही पण लक्षात ठेवा. हल्टेडची कॉन्सेप्ट आहे. जर एखादी बस थांबत चालली तर ती किती वेळ थांबलेली असते, हे टाईपचे जे क्वेश्चन्स आहे ह्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. आता इथं तुम्हाला डिस्टन्स पण दिलेला आहे, स्पीड पण दिलेली, टाईम पण दिलेला आहे, पण हा टाईम ॲक्च्युअल नाही आहे. ॲक्च्युअल टाईम हा आहे, इथं 9 तास लागते. जर ह्या स्पीडने एवढा डिस्टन्स कव्हर केला तर 9 तास लागते. मग हे 2 तास जे होते शेवटचे ते काय असणार आहे, बस थांबलेले असणार आहे. इथं दिलेलं आहे ना, अ टुरिस्ट बस कव्हर अ डिस्टन्स ऑफ 520 किलोमीटर ॲट द स्पीड ऑफ 58 किलोमीटर पर आवर्स इन 11 hours म्हटलं. If the bus halted at the tourist spot middle of the journey, how much time did it halt? तर मग किती वेळ ती थांबली म्हटलं तर ती किती वेळ थांबली, इथं वरचे 2 तास ती थांबलेली असेल. मग डायरेक्टच आहे ना, 9 तासात तर डायरेक्ट आली असती. उरलेलं जी थांबली ती 8 9 72 होतं. पाहिजे तर तुम्ही 58 गुणिले 9 करून बघा. 9 8 72, 9 5 45, 5 50 आणि 9 52, म्हणजे 522 किलोमीटर जाण्यासाठी कॉन्स्टंट स्पीडने 9 तास लागतात. पण इथे तिला 11 लागले, म्हणजे मधले तास काय झालं होतं, ड्रायव्हर झोपी गेला होता, म्हणून ते एक्स्ट्रा टाईम लागला. आणखीन याच्या पुढचा क्वेश्चन जर तुम्ही पाहिला 22, तो पण तुमचा डाऊटमध्ये आलाच असेल 100%. तिथं पण हाल्टिंगचंच आहे. तर याच्यामध्ये थोडासा वेगळा क्वेश्चन दिलेला आहे 22 नंबरचा, तर तो पण एकदा तुम्ही वाचून घ्या. बघा 22 नंबरचा क्वेश्चन काय आहे. मग 22 नंबरचा क्वेश्चन आहे, एक्सक्लुडिंग द स्टॉपेज द स्पीड ऑफ द बस 64 किलोमीटर पर हावर्स. आता जर एक्सक्लूड केले आपण स्टॉप, तर याची स्पीड आहे 64 किलोमीटर पर हावर्स. आणि पुढे काय दिलं, इन्क्लुडिंग द स्टॉपेज द स्पीड ऑफ द बस, म्हणजे इन्क्लूड केले म्हणजे स्टॉप घेत गेली काळी पाटी, आणि एक्सक्लुडिंग म्हणजे लाल पाटी, सरळ गेली ती, कुठंच मधलं थांबले नाही फाट्या फुट्यावर. आणि इन्क्लुडिंगमध्ये सगळीकडे हात दाखवा, गाडी थांबवा. मग इथं काय म्हणले, इन्क्लुडिंग द स्टॉपेज द स्पीड ऑफ द बस इज 48 किलोमीटर पर हावर्स. म्हणजे थांबणारी बस जी असते तिला काळी पाटी असते, आणि जर नॉन स्टॉप असेल तर तिला कशी असते, रेड पाटी असते. ते पण तुम्हाला इथं माहिती होऊन जाईल. फॉर हाऊ मेनी मिनिट डज बस स्टॉप पर हावर म्हटलंय, तर प्रत्येक तासाला बस किती थांबले नेहमी लक्षात ठेवायचं. बघा आता इथं एक्सक्लुडिंग स्टॉपेज जी होती ती स्पीड होती 64 किलोमीटर पर हावर्स होती, आणि इन्क्लुडिंग स्टॉपेज जी 48 किलोमीटर पर हावर्स झाली. आता ॲक्च्युली काय होत असतं, बसची स्पीड जी आहे ती 64च राहत असते. फक्त इथं फरक जो पडतो, बस थांबल्यामुळं, आता काही मध्ये मध्ये इन्क्लुडिंग स्टॉपेज म्हणलं स्टॉप घेत गेल्यामुळं काय होतं, तिचा जो थांबायचा जो वेळ आहे तो इथं काय होत असतो, जात असतो, बरोबर. मग ती किती वेळ थांबली, जर असा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल मध्ये, तर ह्या केसमध्ये काय करायचं, जी टॉपची स्पीड आहे एक्सक्लुडिंगवाली, ती स्पीड आहे इथं 64 किलोमीटर पर हावर्स, बरोबर. स्पीड किती आहे, 64 किलोमीटर पर हावर्स. आणि आता मला सांगा, ह्या दोघांमधला जो फरक पडला डिस्टन्सचा, एवढा डिस्टन्स कवर, मला सांगा जर ती कंटिन्यू चालली असती तर हा डिस्टन्स इथं कवर झाला असता ना. 48च्या ऐवजी किती डिस्टन्स झाला असता, 64 डिस्टन्स झाला असता, बरोबर, जर ती कंटिन्यू चालली असती तर. मग ह्या स्पीडने जाण्यासाठी, म्हणजे एवढा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी जेवढा टाईम लागणार होता आपल्याला, तर काय टाईम लागणार होता, 64 मायनस 48 डिस्टन्स कव्हर मायनस करा आधी. 48 आणि 2 50, 10 60 आणि 64, म्हणजे किती येईल इथं, 16 येईल. म्हणजे 16 किलोमीटरचा डिस्टन्स हा कमी पडला. आता 16 किलोमीटरचा डिस्टन्स काय करायचं असतं याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, दोघांमधला गॅप काढायचा, एक्सक्लुडिंग इन्क्लुडिंग असेल तर. 16 किलोमीटरचा डिस्टन्स जाण्यासाठी जर 64च्या स्पीडने जेवढं अंतर टाईम लागला असता, 64 किलोमीटर पर हावर्स, तर तेवढा टाईम
टायमामध्ये गाडी काय झालेली असणार आहे, तेवढा जो काही टाईम इथं लागणार आहे तेवढ्या टायमासाठी गाडी काय झालेली असणार आहे, ती थांबलेली असेल. मग इथं काय 16 1/, आता हे किलोमीटर कटलं 1/4 हावर्स. पण आता ऑप्शनमध्ये 1/4 हावर्स असेल का, नाही, ते मिनिटामध्ये असेल. मग या हावर्सला इंटू 60 केलं तर हे मिनिटामध्ये भेटतं. 4 × 1 = 4, 2 उरले 4 × 5 = 20, 15 × 1 = 15. म्हणजे गाडी ही किती वेळ थांबलेली असेल, इथं 15 मिनिट वाटामध्ये थांबलेली असेल. मग आपला आन्सर असेल ऑप्शन बी, बॉम्बे. मग ह्या पद्धतीने एक्सक्लुडिंग इन्क्लुडिंगचे क्वेश्चन घ्यायचे. याला एक्सक्लुडिंगच्या स्पीडने डिवाइड करायचं ह्या दोघांमधल्या डिस्टन्सला. मग डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड केलं तर आपल्याला कळतं की गाडी, आता ही गाडी जर 64च्या स्पीडने गेली असती कंटिन्यू 15 मिनटं पण जर वाटत थांबली नसती, समजा स्पॉट तिने हे घेत काय म्हणते पॅसेंजर 5-5 मिनिटाला थांबत 5 मिनटं पहिल्या स्टॉपवर, दुसऱ्या स्टॉपवर 5 मिनटं, तिसऱ्या स्टॉपवर 5 मिनटं, असे 3 वेळा जर थांबली नसती 15 मिनटं, आता 3 वेळा मी घेतो एक्झाम्पलसाठी, पण किंवा 1 वेळा म्हणा 15 मिनटं जर थांबली नसती तर हिची स्पीडसुद्धा काय झाली असती, मग 64 km/h झाली असती. मग एका तासात ती किती गेली असती, 64 किलोमीटर गेली असती जर थांबलीच नसती तर, कारण बस तर सेमच होती ना. मग अशा पद्धतीने हे क्वेश्चन एक्सक्लुडिंग आणि इन्क्लुडिंगचे क्वेश्चन असेल तर तुम्ही काय करू शकता, सॉल्व करू शकता. आता काय करा, आता याच्यामध्ये अजून इफेक्टिव्ह स्पीड असते बघा. अजून एक कॉन्सेप्ट आहे आपली इफेक्टिव्ह स्पीड. पण आता कसं आहे, हे एका दिवसात मी सगळं मी सांगू शकतो, पण तुमच्या डोक्यात घुसायला याला वेळ लागू शकतो. म्हणून आता ज्या मुलांनी अगोदरचे व्हिडिओ सुद्धा पाहिले नव्हते, समजा अगोदरचे पण व्हिडिओ जर पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ आणि हा व्हिडिओ सोबत बघून एकदा तुम्ही क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करा. 59 पर्यंत, कितीपर्यंत, 59 पर्यंत काय करा, ट्राय करा. उद्या आपण राहिलेले म्हणजे 20-22च्या पुढचे जे काही डाऊट्स असतील तुमचे 59 पर्यंत ते घेऊ. आणि सोबत अजून एक उद्या, आता आज आपण काय काय पाहिलं याच्यामध्ये, तर आपण आज आता हे अजून भरपूर क्वेश्चन आहे, हे काय मी समोर ऑलरेडी घेऊन ठेवले. अ ट्रक कव्हर इफ द लेंथ ऑफ अ बॉय वॉकिंग ॲट द स्पीड ऑफ 10 km रिचेस हिज स्कूल 15 मिनिट लेट. आता लेट आणि अर्लीचे काही क्वेश्चन्स असतात. त्यानंतर हे 2 men A and B स्टार्ट फ्रॉम प्लेस P to वॉकिंग 3 km and 3 point. हे असे भरपूर क्वेश्चन आहेत. अजून भरपूर क्वेश्चन्स आपल्याला पुढे अजून याच्यामध्ये घ्यायचे आहेत, ते आपण घेऊ. ते काय आपले क्वेश्चन काही संपलेले नाहीत, ठीक आहे. पण आपल्याला भरपूर सारे क्वेश्चन्स याच्यामध्ये घ्यायचे. पण त्याच्या अगोदर नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही पूर्ण व्हिडिओ आणि होमवर्क केला तरच हे टॉपिक तुम्हाला समजेल. अदरवाईज तुम्ही नुसते निवांत बसले तर तुम्हाला हे टॉपिक समजणार नाही. परत एकदा मी रिवाईज करतो, आपण कोणकोणत्या कॉन्सेप्ट बघितल्या. पहिलं बघितलं डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड इज इक्वल टू टाईम. दुसरा फॉर्म्युला होता टाईम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. तिसरा फॉर्म्युला होता, सॉरी सेमच झालं ना. त्यानंतर डिस्टन्स इज इक्वल टू काय होता, स्पीड इन टू टाईम. त्यानंतर आपण स्पीड घेतला होता डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. फक्त हे SDT कसं असावं लागतं, सेम युनिटमध्ये असावं लागतं. युनिट म्हणजे काय, मोजायचं माप. किलोमीटर्समध्ये जर डिस्टन्स असेल तर इथं टाईम हा तुमचा हावर्समध्येच असावा लागतो. आणि जर टाईम हावर्समध्ये असेल, स्पीड किलोमीटरमध्ये असेल तर डिस्टन्स किलोमीटरमध्ये असेल तर तुमची स्पीड जी आहे ती तुम्हाला किलोमीटर हावर्समध्ये भेटते. त्यानंतर सेकंड थिंग आपण पाहिली होती, जर डिस्टन्स मीटरमध्ये असेल तर टाईम हा तुमचा सेकंदात असावा आणि स्पीड जी असेल ती असेल मीटर सेकंदात. त्यानंतर आपण पाहिलं याला कन्व्हर्ट कसं करायचं, तर कन्व्हर्ट करत असताना मिनिट टू सेकंद असतं एक आणि मिनिट टू हावर्स असतं. मिनिट टू हावर्स करत असताना डिवायडेड बाय 60 करायचं, ज्याचा आपण आज यूज करून दाखवला, यूज करून काही क्वेश्चन सॉल्व केले. आणि मिनिट टू जर आपल्याला सेकंद कन्वर्ट करायचं असेल तर इंटू 60 करायचं. काही केसेसमध्ये आपल्याला हावर्स टू मिनिट करावं लागतं, तर ह्या केसमध्ये याच्या अपोजिट काय करायचं, इथं इंटू करायचं. म्हणजे इथं डिवाइड करत होतो मिनिट टू हावर्सला, इथं हावर्स टू मिनिट करत असताना इंटू. तर याचा आणि याचा काही अजून यूज झाला नाही मला वाटतं, पण ह्या दोघांचा यूज आपण ऑलरेडी केलेला आहे. इवन कालच्याच व्हिडिओमध्ये आपण हे कन्व्हर्जनसुद्धा करण्यासाठी एक 15, 13 आणि 10, 23 क्वेश्चन आपण काल बघितले होते. त्यानंतर आज आपण नोट्समधले काही क्वेश्चन सोडवले. त्यानंतर 7वं होतं की जर तुम्हाला समजा हे किलोमीटर हावर्स आणि किलोमीटर हावर्समध्ये पाहिजे असेल तर ह्या केसमध्ये आपण बघितलं होतं की आपल्याला याच्यामध्ये हे पण करावं लागू शकतं की जर समजा
आपण किलोमीटर हावर्सचं मीटर सेकंदात कन्वर्जन करत असेल, म्हणजे मोठ्या युनिट्सचं लहान युनिटमध्ये कन्वर्जन करत असेल, तर ह्या केसमध्ये इंटूच करायचं आहे दोन्ही केसमध्ये, आणि 8वं होतं मीटर सेकंड टू किलोमीटर हावर्स. एवढ्यावरच टॉपिक हे बरोबर होईल, बाकी काय नाही. मग याच्यामध्ये होतं किलोमीटर हावर्स, मोठ्याचं लहानमध्ये करायचं आहे तर लहान व्हॅल्यूवर ठेवायची, म्हणजे 5वर ठेवायचे, आणि लहानाचं मोठं करायचं असेल तर मोठं करायचं आहे ना, म्हणून मोठी व्हॅल्यूवर ठेवायची. लक्षात ठेवण्यासाठी हे लक्षात, म्हणजे ह्या हिंट लक्षात ठेवाव्या लागतील. त्यानंतर आपण आज बघितलं, इथं लिहितो मागच्या स्लाईडवर ॲव्हरेज स्पीड लिहिलं. आज काय बघितलं आपण? ॲव्हरेज स्पीड. तर ॲव्हरेज स्पीड काय असतं? तर ॲव्हरेज स्पीडमध्ये 2 गोष्टी असतात. एक तर डिस्टन्स हा कॉन्स्टंट असतो. डिस्टन्स कसा असतो? कॉन्स्टंट, म्हणजे एका ठिकाणाहून गेला आणि त्याच ठिकाणी, म्हणजे राम हा घरून शाळेत गेला आणि शाळेतून घरी आला, पण जाताना त्याची स्पीड काहीतरी होती आणि येताना वेगळी होती. म्हणजे येताना कोणतरी सोबत असेल आणि जाताना घरच्या सोबत असेल, त्याची स्पीडमध्ये फरक पडला. मग आपल्याला ह्या केसमध्ये डायरेक्ट इथं ॲव्हरेज स्पीड काढत असताना, पण जाताना तो काय झालं, म्हणजे त्याच्या हाऊस टू स्कूल गेला आणि येताना स्कूल टू हाऊस, म्हणजे डिस्टन्स कसा होता इथं? कॉन्स्टंट. तर ह्या केसमध्ये फॉर्म्युला असतो, म्हणजे जाण्याची स्पीड जर S1 असेल आणि येण्याची S2 असेल, तर 2 ब्रॅकेटमध्ये S1 × S2 डिवायडेड बाय S1 + S2. ठीक आहे. तर हा एक फॉर्म्युला आहे. आणि दुसरा होता टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम. तर ह्या दोन्हीचे सुद्धा आपण एक्झाम्पल सहित आणि इव्हन नोट्समध्ये काही एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही ते पण सॉल्व करू शकता. इव्हन एसचे जे बुक आपण दिलेले अड्डा 247चे एसचे बुक, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्या टाईपचे क्वेश्चन्स फाउंडेशन किंवा मॉडरेट लेवलमध्ये तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. मग इथं पण तुम्हाला ॲव्हरेज स्पीड भेटून जाईल. म्हणजे एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी तुम्ही अड्डा 247चे पण क्वेश्चन काय करू शकता? सॉल्व करू शकता. तुम्ही ऑलरेडी ते परचेस केलेले आहेत. मग ह्या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करून सुद्धा हे क्वेश्चन्स काय करता येईल? एक्स्ट्रा म्हणजे लक्षात राहील. आता उद्या जो पार्ट आपल्याला पाहायचा आहे तो पाहायचा इफेक्टिव्ह स्पीड. ठीक आहे. आता आजच पाहिलं असतं पण हे सगळं डोक्यावरून जाईल, म्हणून इफेक्टिव्ह स्पीडचा आपण पार्ट उद्या कव्हर करू. म्हणजे उद्या तुमचे जे बेसिक क्वेश्चन्स असतील किंवा बेसिक जे आपण म्हणू याच्या काही टर्म्स असतील, टाइम स्पीड अँड डिस्टन्स म्हटल्या तर तुमच्या ऑल पूर्ण काय होऊन जातील, याच्यामध्ये कव्हर होतील. सेकंड थिंग, डाऊट हे जर तुम्ही पाठवत असाल 59पर्यंतचे, तर डाऊट हे उद्या सकाळी जास्तीत जास्त सकाळी 9 पर्यंत पाठवावे. आता आज दुपारी 4 वाजेपर्यंत जर डाऊटच येत असेल तर मग ते सॉल्व कधी, त्याची PPT कधी बनवायची, आज त्याच्यामुळेच PPT बनवता आली नाही. PPT कधी बनवायची, ते सॉल्व कधी करायचे, आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला. आता पण बघितलं मी, काय मुलं 5 मिनटं बघतात, 10 मिनटं बघतात. 10 मिनटामध्ये तुम्हाला सगळा टॉपिक, तुम्ही काय रजनीकांत नाही समजायला, म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ 2-2 वेळा बघावा लागेल. एकदा नाही 2 वेळा बघावं लागेल, तेव्हा तुमचे सगळे डाऊट्स काय होतील याच्यामध्ये क्लिअर होतील. ठीक आहे. आपण हा व्हिडिओ बघितला आणि प्रॅक्टिस करा. बघितलं नुसतं बघून चालणार नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो उद्या भेटू मग आपण परत. ठीक आहे. चलो.